अरे मग किती वाजले? वाजले अरे नावने पाव वाजलेत. किती वाजले? नावने पाव. पावणे 9 वाजले. अरे ते बघा मामाच्या पाहुण्याला आणायची स्टँड वरून अजून थोडं उशीर झालं तर तिथं जातून टाकून झोपी जाते सगळे. अरे बाबू चला चला अजून माधुरीच्या हळदी जायचंय, तिथं दारू प्यायची मज्जा करायची. चला चला. अरे होय जामकर साहेब तुम्ही तर लय दारू पिले राव का बस. मोबाईल राहिला घेऊन येतो. अहो आवरा लवकर. काय म्हटलं हळद आजच आहे. आपण तिकडे पोहोचायचो हळद संपलेली असायची. हो 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 आले आले. बापरे साडी फाटली आहे नेमकीच. ही काही केलं तरी हे दिसत राहणार. ड्रेस नको. गोपाळजींनी एवढी प्रेमानं साडी आणली, नाही नेसले तर नाराज होतील. काय करावं? आर्या मॅडम काय प्रॉब्लेम झालाय का हो? मी काय मदत करू का? गोपाळजी तुम्ही दिलेली साडी नाही नेसू शकणार मी. का? अहो मगाशी नाही का ती खिळ्यात अडकली तेव्हा जरा फाटली आहे. हा एवढाच प्रॉब्लेम आहे ना. अहो नेसं काय होत नाही. अहो नाही ना नेमकी अशी पदरावरच फाटली आहे ते दिसणार. अहो आर्या मॅडम तुमची हरकत नसेल तर मी काय मदत करू शकतो का? कशी? मी साडी नेसवायला काय मदत करू का? नाही म्हणजे काय प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होईल आणि तुम्ही साडी पण नेसाल. तुम्ही काय करणार? मी एकदा प्रयत्न करू का? या ना. बघू कुठे. हे बघा. अरे बापरे. थांबा मी करतो. अरे बापरे. एक मिनिट मी जरा मेणबत्त्या बघते. या ते
पिन देता का तिथली एक? ठीक आहे. बघा बरं किती सुंदर साडी नेसलाय तुम्ही. कोणी पैज लावून सांगावं की साडी फाटली होती. एक मिनिट हं. हा मी झालं झालं. खरंच तुम्ही फार व्यवस्थित नेसवली आहे साडी. माझ्या आईनंतर एवढ्या प्रेमानं मला पहिल्यांदाच कोणीतरी साडी नेसवली आहे. माझे मिस्टर होते प्रेमळ, पण त्यांना हे असं छोट्या छोट्या गोष्टीतून मन जिंकता नाही आलं कधी. थँक्यू सो मच. अरे याची तुम्ही थँक्यू म्हणून मला लाजवू नका बरं का. मी काय म्हणतो, तुम्ही हे आरशात बघा ना किती सुंदर दिसताय. हो आलेच. कोण आलं असेल आता? आलिया दादा, भोपाळजी, दादाने आता आपल्याला असं पाहिलं तर तो. तुम्ही अति शांत व्हा. आलिया गोपाळजी, होय, माझ्यामुळे तुमच्या दोघात वाद नको. आपण करू काहीतरी करू.